आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक. प्रतापजी, आपलं खूप खूप स्वागत. खरं तर यावेळेला स्टेजवरती 2 ठाणेकर बसलेले आहेत आणि मूळ त्या समस्येपासून मी खरं तर सुरुवात करेन. मात्र सगळ्यात आधी ज्यावेळेला भारत लीडरशिप समिट या संदर्भात आपण बोलतो, तुमचं वैयक्तिक व्हिजन काय आहे? भारताला तुम्ही कुठे पाहता आणि भारतानं कुठल्या क्षेत्रांमध्ये आणखी संधी निर्माण कराव्यात असं आपल्याला वाटतं? थोडासा खुलासा करतो. 2 ठाणेकर नाही, मूळ दोघेही डोंबिवलीकर. म्हणजे रवी चव्हाण आणि मी दोघे बालमित्र. खरंय. आणि रवी चव्हाण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि मी राज्याचा मंत्री झालो. हो. परंतु आमची राजकीय करिअर तसं बघायला गेलं तर मी सिनियर आहे रवीला. हो. कारण मी विद्यार्थी संघटनेपासूनच राजकारणामध्ये आहे. हो. आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम रवींद्र चव्हाण यांचं चालू आहे. ह्या गोष्टीचा आनंद आहे. हो. प्रामुख्याने तुमचा मुख्य प्रश्न जो आहे की देश आता फार मोठ्या आखाती युद्धामुळे अनेक गोष्टींना सामोरं जातोय. परंतु आपलं नशीब आहे असं म्हणायला हरकत नाही की एकदम कणखर नेतृत्व ह्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून लाभलेलं आहे. आणि लोकांना विश्वास आहे की आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती कितीही मोठ्या प्रमाणात जरी पूर्ण देशाला संकटात घेऊन जाण्यासाठी तयार असेल तरी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार सर्वसामान्य जनतेला ह्या त्रासापासून वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत. ही गोष्ट तेवढीच खरी आहे की थोडीसं महागाईनं जनता भरडलेली आहे, पण त्यावर सुद्धा निश्चितपणे काहीतरी तोडगा नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून काढतील याची मला खात्री आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की राज्याचं नेतृत्व करत असताना आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा एक वेगळा व्हिजन ह्या राज्यासाठी आणि ह्या देशासाठी घेऊन काम करतायत. त्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे सुद्धा देशाला जागतिक पातळीवर नेत असताना देशाचं नेतृत्व जगातील विविध देशांमध्ये कशा प्रकारे योग्य भूमिका आमच्या पंतप्रधानांची आणि महायुतीची आहे, एनडीची आहे हे सांगण्यासाठी फिरत असतात. आणि त्यामुळे आज जरी ही युद्धजन्य परिस्थिती असेल तरी भविष्यामध्ये आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे हे निश्चितपणे अतिशय चांगलं आहे. आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे असं मला तरी वाटतं. बरं प्रतापजी सरनाईक, काय होतंय की तुम्ही सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे व्यक्ती म्हणून परिचित आहात, सर्वसामान्यांना उपलब्ध होतात. मात्र ज्या वेळेला आम्ही रस्त्यानं प्रवास करतो, परिवहन मंत्र्यांना देखील या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो का? म्हणजे काय होतंय, सध्या महाराष्ट्रामध्ये वाहतूक असेल, पायाभूत सुविधा असेल, वाढतं शहरीकरण असेल आणि त्याचबरोबर सर्वाधिक वाढणारी समस्या आहे ती ट्रॅफिक जॅम संदर्भातली. तुमचा पर्सनली अनुभव काय असतो या संदर्भातला आणि ट्रॅफिक जॅम पासून आपली सगळ्यांची मुक्ती व्हावी यासाठी तुमचं विजन आम्हाला जाणून घ्यायचं. नाही, विजन फार मोठं आहे आणि तुम्ही म्हणता ही वस्तुस्थिती आहे. राज्याचा मुख्यमंत्री असू द्या, परिवहन मंत्री असू द्या, आम्ही मंत्रिपदावर आहोत तोपर्यंत आमच्या मागे पुढे ह्या पोलिसांच्या गाड्या असतात, ट्रॅफिक पोलीस उपलब्ध असतात. 1 तास ज्या ठिकाणी पोहोचायला लागतो सर्वसामान्य त्या ठिकाणी 2 तासांमध्ये पोहोचतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच 1 तासासाठी आम्हाला अजून 10-15 मिनिटं कमी लागतात कारण आम्हाला वाट काढून देणारे पोलीस आमच्या सोबत असतात. परंतु शेवटी कुठलीही राजकीय खुर्ची ही आयुष्यभर नसतेच आणि त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा मागे पुढे आमच्या पोलिसांच्या गाड्या राहीलच की नाही याची मला तरी स्वतःला खात्री नाही आहे. कारण मी सुद्धा विद्यार्थी संघटनेपासून कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अशा अनेक गोष्टींना सामोरं जाऊन इथपर्यंत बसलेलो आहे. परंतु ही जी मुंबईची ट्रॅफिकची समस्या ही फार भीषण आहे. आणि तुम्हाला ह्या गोष्टीची सुद्धा कल्पना आहे की आपल्या देशामध्ये काही नियम आहे, ते लोकांनी त्या नियमाचा कधी वापरच केलेला नाही किंवा त्या नियमानुसार कधी लोक जात नाही. तुम्ही युरोपमध्ये जा किंवा दुसऱ्या अमेरिकेमध्ये जा किंवा UAE सारख्या देशांमध्ये जा, किती शिस्तबद्ध रीतीने लोक गाड्या चालवतात. शिस्तबद्ध रीतीने जसं ट्रॅफिकची समस्या होऊ नये म्हणून त्यांचं डिपार्टमेंट ज्या पद्धतीने सूचना देत असतात त्यांचं पालन करत असतात. परंतु आपल्या देशात करत नाही. आणि हे सुद्धा तेवढंच सत्य आहे की लोकशाहीमध्ये
लोकांना सगळे अधिकार आपण करून दिलेले आहेत. हो. लोक असं समजतात की जे मोकळे रस्ते आहेत त्या ठिकाणी पार्किंग करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या ठिकाणी आम्ही परवानगी नसताना पार्किंग करतो. मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये सुद्धा एक 2 BHKचा फ्लॅट असतो पण त्याच्याकडे 2 ते 3 गाड्या असतात आणि त्यामुळे डेव्हलपरकडनं पार्किंग न घेता काही लोक मोकळ्या जागेवर पार्किंग करतात. त्या सोसायट्यांमध्ये तर अँब्युलन्स किंवा फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. गंभीर आहे. त्यामुळे पार्किंगची पॉलिसी काढणं फार गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आमचं डिपार्टमेंट आणि युडी म्हणजे प्रिन्सिपल सेक्रेटरी आमच्या डिपार्टमेंटचे आणि त्याचबरोबर युडीचे प्रिन्सिपल सेक्रेटरी यांची जॉईंट मीटिंग मी घेतलेली आणि पार्किंग पॉलिसी फक्त महाराष्ट्रामध्ये MMR क्षेत्रामध्ये तरी सुरुवातीच्या काळामध्ये राबवावी यासाठी मी प्रयत्न करतोय आणि तशी पॉलिसी लवकरच आम्ही कॅबिनेट पुढे आणू आणि त्यामुळे एक पार्किंग पॉलिसीच्या माध्यमातून अनेक निकष आम्हाला काढायचे आहेत. म्हणजे बघा आता मुंबईमध्ये तर गाडी लावायला जागा नाही ही वस्तुस्थिती आहे. खरं. परंतु भूमिगत वाहनतळ अनेक देशांमध्ये आहेत. अशा प्रकारची भूमिगत वाहनतळ निर्माण करणं ही काळाची गरज आहे. पण काय होतंय प्रतापजी आजकाल की प्रत्येक जण गाडी अपलोड करतो, गाडी घेतो आणि थेट रस्त्यावरती उतरतो. वेळ काळ याचं नियोजन होत नसल्याचं दिसतं. त्याही पुढे जाऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी इतर देशांमध्ये वापरली जाते त्याचा वापर सर्रासपणे केला जातो. त्याचा वापर आपल्याकडे कमी आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्येच कुठेतरी कमतरता आहे ज्यामुळे लोक त्याला फार प्रेफरन्स देत नाही. तर या वाढत्या शहरीकरणामध्ये मग पुणे असेल, नागपूर असेल, ठाणे असेल किंवा इतर महत्त्वाची शहरं असतील राज्यातील प्रत्येक ठिकाणी वाहतूक व्यवस्था जी आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्याचे काय पर्याय तुमच्या डोक्यात आहेत आणि त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू नाही बघा आपल्या देशामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हवी तेवढी चांगली नाही आहे ही वस्तुस्थिती आणि मी या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून सुद्धा स्पष्टपणे सांगतोय हो की कुठल्याही देशांमध्ये जर आपण डेव्हलप होणारे जे देश आहे त्यामध्ये हवेतली वाहतूक, जमिनीवरची वाहतूक, जमिनीखालील वाहतूक आणि त्याचबरोबर वॉटर ट्रान्सपोर्टला फार प्राधान्य दिलं गेलंय. हो. आपल्याकडे सुद्धा एवढा मोठा समुद्र किनारा आहे परंतु त्या समुद्र किनाऱ्याचा वापर आपल्याकडे वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणून कधी केलाच गेला नाही. आता महायुती सरकारच्या माध्यमातून त्यावर लक्ष देत आहे. ठिकठिकाणी आपण जेटी बनवतोय, ठिकठिकाणी वॉटर ट्रान्सपोर्ट चालू आपण करायचा प्रयत्न करतो पण त्याला कालावधी लागेल. त्याला 8 ते 10 वर्षाचा कालावधी किमान लागेल. थोडीशी सुरुवात होईल परंतु पूर्ण व्हायला किमान 8 ते 10 वर्ष लागतील. आता आम्ही पॉट टॅक्सीचा प्रकल्प पूर्ण MMR क्षेत्रामध्ये आणतोय. मुंबईला त्याचं काम चालू झालंय. मीरा भाईंदर ठाणे आणि नवी मुंबईचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलाय. ती पॉट टॅक्सीच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला एक चालना मिळेल अशा प्रकारची ती पॉट टॅक्सी आणतोय. मेट्रोचा प्रकल्प MMR क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्यामुळे रेल्वेवर विसंबून न राहता किंवा ST बसवर किंवा बेस्टवर अवलंबून न राहता ह्या सार्वजनिक व्यवस्थांमध्ये कशी वाहतूक व्यवस्थेमध्ये वाढ करता येईल असा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दोन्ही एक व्हिजन मधून एक आराखडा तयार होतोय आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून ही कामं चालू आहे आणि मी तुम्हाला 100% सांगतो लोकवस्ती MMR क्षेत्रामध्ये झपाट्यानं वाढते. झपाट्यानं म्हणजे एवढ्या मोठ्या लोकवस्ती वाढण्याची शहरीकरण होण्याची कल्पना मागच्या 20 वर्षापूर्वी कुणाला नव्हती आणि त्या माध्यमातून दाटीवाटीचं क्षेत्र हे फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे. परंतु त्यावर उपाय काढण्याचं काम सुद्धा आम्ही करतोय आणि निश्चितपणे ते पुढल्या काही वर्षामध्येच आम्ही प्रत्यक्षात उतरू. बरं, सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण विविध वाहतुकीचे पर्याय आजपर्यंत वापरत आलेलो आहे. मात्र त्यातही जात असताना अनेक वेळेला रस्ते सुरक्षा असेल, सामाजिक जबाबदारी असेल, त्याकडे दुर्लक्ष होताना दिसतं. काय करायला हवंय सरकारनं देखील आणि सर्वसामान्य नागरिकांनी देखील जेव्हा की हे संतुलन साधलं जाईल त्यावेळेला रस्ते सुरक्षित असतील, सामाजिक जबाबदारी जर आपण सगळ्यांनी पाळली तर त्या संदर्भातलं प्रतापजी तुमचं आवाहन काय? नाही बघा रस्ते सुरक्षिततेच्या बाबतीत जबाबदारीने मी सांगतो की आता जो मृत्यू दर जो आहे तो आता ह्या 1.5 ते 2 वर्षामध्ये कमी होत चाललेला आहे कारण आपण त्यामध्ये उपाययोजना करतोय. पण जेवढ्या उपाययोजना करायला हव्या तेवढ्या अजूनपर्यंत झालेल्या नाही. म्हणजे प्रामुख्यानं नॅशनल हायवे, स्टेट हायवे आणि काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीतल्या असलेले मोठे रस्ते ह्या सगळ्या रस्त्यांवर रस्ते सुरक्षिततेच्या माध्यमातून काय उपाययोजना करता येईल.
म्हणजे रिफ्लेक्टर प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं आहे, छोटे डिवायडर प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं आहे. रात्रीच्या अंधाराच्या वेळेस सुद्धा लोकांना एक रस्ता दिसावा ह्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित काही आपण टेक्नॉलॉजी करतोय. आणि त्याचबरोबर जे रस्ते लेन जे लोक पाळत नाहीत, म्हणजे फर्स्ट लेन, सेकंड लेन किंवा थर्ड लेन विविध गाड्यांसाठी आपण जी घालून दिलेली आहे ते लोक पाळत नाहीत, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणं, अशा काही गोष्टी मिळून आपण एक आराखडा तयार केलेला आहे. आणि त्या आराखड्याला मान्यता दिली आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि HPCने. तर लवकरच आम्ही त्या आराखड्याच्या माध्यमातून रक्षा सुरक्षिततेला प्राधान्य देऊ. तुम्हाला एक गोष्ट मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून, की आपण दररोज 4 व्हीलर मध्ये हा अपघात झाला, एवढी लोक मृत्युमुखी पडली, 4 लोक गेली, 5 लोक गेली, कारण सातत्याने हे अपघात होत असतात आणि मोठमोठ्या रस्त्यावर होत असतात. परंतु महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जर आपण विचार केला तर सगळ्यात जास्त रस्ते अपघातामध्ये मृत्यू पडणाऱ्यांचं संख्या जी आहे टू व्हीलरच्या माध्यमातून होते. बरोबर आहे. 65% टू व्हीलरची लोक मृत्युमुखी पडत असतात. 100 जर मृत्यू झाले तर त्यातले 65 लोक ही टू व्हीलर, 20% लोक ही पादचारी जे असतात रस्त्यावरनं रोड क्रॉस करतात, फुटवरवर जातात, कुठल्या तरी गाड्या त्यांच्या अंगावरनं जातात. अशा प्रकारे चालता चालता लोक 20% जातात आणि 15% लोक ही 4 व्हीलर आणि ह्याच्या माध्यमातून मृत्युमुखी पडत असतात. म्हणजे विचार करा की सगळ्यात जास्त मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण हे टू व्हीलरचं आहे, त्यानंतर चालणाऱ्या लोकांचं आहे. त्यामुळे कुठेतरी शिस्त ह्या टू व्हीलर आणि चालणाऱ्या लोकांना लागणं ही काळाची गरज आहे. आणि त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची उपाययोजना आम्ही हे रोड सेफ्टीच्या माध्यमातून जो प्रकल्प राबवतो त्यामध्ये करतोय. बरोबर आहे. एक परिवहन मंत्री म्हणून तुम्ही अक्षरशः डेटा आमच्या सगळ्यांसमोर मांडला. महाराष्ट्रातली जनता देखील यावेळेला लाईव्ह तुम्हाला पाहतीये. पुढचा प्रश्न हाच आहे की इंधन दरवाढ आणि या सर्व गोष्टी आणि नैसर्गिक स्रोत याचे कुठेतरी असलेले लिमिटेशन्स नंतर एक आवाहन सातत्यानं केलं जातं की इलेक्ट्रिक बाईक्स असतील, इलेक्ट्रिक कार्स असतील, त्याचा वापर करावा. अगदी काही दिवसांपूर्वी तुमच्या ताफ्यात देखील तुम्ही इलेक्ट्रिक कारचा समावेश करून घेतला. मात्र मला सांगा, त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची पूर्तता आपल्याकडे झालेली आहे का? आणि पुढच्या काळामध्ये भविष्यात ज्यावेळेला आम्ही सगळे ट्रॅव्हल करू किंवा पुढची जनरेशन ज्यावेळेला ट्रॅव्हल करेल त्यांचे ट्रॅव्हलसाठी असलेले ऑप्शन्स काय असू शकतात? तुमचं विजन त्या संदर्भातलं काय? भारताला तुम्ही कुठे पाहता तिथे? देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलं EV गाड्या घेण्याच्या संदर्भात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आणि त्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सगळे लोक जास्तीत जास्त आपल्या EV व्हेकलनं प्रवास करतायत, काही ट्रेननं प्रवास करतायत, काही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या विमानातनं प्रवास करतायत. म्हणजे डिझेलचं आणि प्रामुख्यानं खर्चाची बचत करण्याची ही भूमिका राज्य शासनाची आहे. ठीक आहे, परिवहन मंत्र्यांनी पर्यावरणपूरक गाडी घेतली हे तर काय नवीन नाहीये, ते आहे, जबाबदारी म्हणून आम्ही घेतोय. परंतु एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की आम्ही आव्हान करतो, पण तुम्ही दुसरा प्रश्न ह्याही ठिकाणी हा उपस्थित केला की तुम्ही आव्हान करून इलेक्ट्रिक व्हेकल घेतल्यानंतर त्या इलेक्ट्रिक व्हेकलला लागणारं चार्जिंग स्टेशन तुमच्याकडे उपलब्ध आहे का? ही वस्तुस्थिती आहे की आजही लोकांना इलेक्ट्रिक व्हेकलवर फार विश्वास आहे. लोकांना इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायची आहे. लोकांनाही डिझेल पेट्रोलच्या गाड्या नको आहेत, कारण तेवढं डिझेल पेट्रोल लोकांनाही परवडत नाही. परंतु जोपर्यंत ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन नसतील तोपर्यंत इलेक्ट्रिक व्हेकल घेऊन काय फायदा? आम्ही जर 300, 350, 400 किलोमीटर आमची गाडी नेली आणि तिकडे चार्जिंग पॉईंटच आम्हाला मिळाला नाही तर आमची गाडी काय साईडला ठेवून आम्ही कुठे जायचं? हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आणि ही वस्तुस्थिती आहे, मानसिकता आहे. आणि त्यामुळे एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनंती केली आहे की एसटी महामंडळाच्या 251 ज्या जागा, जे डेपो आहेत, ज्या ठिकाणी आता आम्ही डिझेल पेट्रोलचे टँक आहेत आमचे आणि आम्ही डिझेल पेट्रोल पंप त्या ठिकाणी चालवतो, पण फक्त एसटी साठी. बरोबर. त्या सर्व डिझेल पेट्रोल पंप ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचा आमचा प्रकल्प आहे आणि लवकरच त्याची निविदा प्रक्रिया होऊन साधारणतः 3 महिन्यामध्ये ते काम चालू होईल. म्हणजे ज्या ठिकाणी एसटीची जागा, ज्या ठिकाणी एसटी स्टँड, ज्या ठिकाणी एसटी डेपो, ज्या ठिकाणी एसटी कार्यशाळा, त्या प्रत्येक ठिकाणी EV चार्जिंग स्टेशन आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. पण ते एसटी महामंडळाच्या गाड्या तर ते चार्ज करतीलच, पण उर्वरित वेळेमध्ये सर्वसामान्य लोकांच्या ज्या गाड्या आहेत, प्रायव्हेट गाड्या आहेत, त्या सुद्धा आम्ही चार्जिंग करून देऊ, त्यांच्याकडे पैसे आम्ही घेऊ. परंतु
त्यांना अतिशय माफक दरामध्ये त्या गाड्या चार्जिंगची व्यवस्था सुद्धा आम्ही करून देणार आहोत. राज्यामध्ये जेवढे काही आमचे जे एसटी थांबण्यासाठी काही थांबे आम्ही निर्माण केलेले आहेत ठिकठिकाणी हायवेजवर, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्या ढाबे मालकांना, त्या हॉटेल मालकांना, त्या मॉटेल मालकांना आम्ही कंपल्सरी केलंय की तुम्हाला परवानगी मिळेल, परंतु तुमच्या आवारामध्ये तुम्हाला किमान 3 चार्जिंग स्टेशन तुम्ही उभारले पाहिजे. आणि त्याचबरोबर राज्याच्या MSRTCचे जेवढे काही फ्लायओव्हर्स आहेत, MMRDAचे फ्लायओव्हर्स आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या फ्लायओव्हर्स आहेत, जेवढे फ्लायओव्हर्स आहेत त्याच्या खालची जागा जी आहे, जी आजपर्यंत कुठे गर्दुले बसलेले असतात, कुठे भिकारी बसलेले असतात, कुठे काही गाड्या अनधिकृतपणे अशाच पार्किंग केलेल्या असतात, त्या जागा जर एसटी महामंडळाला तुम्ही आम्हाला दिल्यात तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पूर्णतः सगळ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देऊ अशी मागणी आम्ही केलेली. आणि मुख्यमंत्री सकारात्मक आहे, त्या माझ्या योजनेला ते पाठिंबा देतील, कारण ही काळाची गरज आहे. जर तुम्ही चार्जिंग स्टेशन निर्माण केले तरच लोक EV गाड्या घेतील आणि तरच लोक जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गाड्यांचा वापर करतील. आणि डिझेल पेट्रोल जे मोठ्या प्रमाणात आज आपल्याला अडचणीचं ठरलेलं आहे, त्या डिझेल पेट्रोल पंप हे जे आहे काही वर्षांनी का होईना पण 100% बंद पडतील याची मला खात्री आहे. बरं, एक प्रश्न असा आहे की थोडं बालपणाकडे जाऊयात. माझं म्हणणं आहे, लहानपणी प्रत्येक जणाला लालपरीनं प्रवास केला असेल, मामाच्या गावालाही ते गेलेले असतील, मात्र त्याच लालपरीमध्ये प्रवासाचा एखादा क्षण किंवा एखादा किस्सा सांगावासा वाटतो का? त्या पुढे जाऊन कधीतरी या लालपरीची जबाबदारी आपल्या खांद्यावर येईल, आपण परिवहन मंत्री होऊ आणि तिचं भवितव्य ठरवू, असं कधी स्वप्नात तरी वाटलं होतं का? नाही, स्वप्नात ते खरंच वाटलं नव्हतं, हे खरं आहे. परंतु मी ह्या ठिकाणी बसलेल्या मला असं वाटतं 90% तरी लोक लालपरीशी संबंधित आहे. प्रत्येकानं आपल्या आयुष्याची सुरुवात किंवा आता ठीक आम्ही AC गाड्यांमधनं प्रवास करतो, परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लहानपणी बालपणी त्या लालपरीमध्ये बसून ते थंड हवेची झुळूक विंडो सीटवर घेऊन ती जी मजा आहे ना, ती मजा ह्या AC गाड्यांमध्ये सुद्धा नाही. आपल्या कुटुंबांसमवेत, आपल्या परिवारासमवेत, आपल्या मित्रमंडळीसमवेत, जेव्हा तुम्ही मगाशी म्हणालात मामाच्या गावाला जायचं किंवा गणपतीसाठी जायचं किंवा दिवाळीला जायचं, ह्या लालपरीतनंच प्रवास करून आपण तिथपर्यंत पोहोचलोय. आणि त्यामुळे लालपरीची जी सेवा आहे किंवा लालपरीची जी प्रवासाची आठवण आहे ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे, ती आयुष्यभर राहणार आहे. त्यामुळे लालपरी म्हटलं की प्रत्येकाचा जीव की प्राण, आपल्या घरातला कुटुंबातला एक घटक आहे असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि म्हणून ही लालपरी 2035 पर्यंत पूर्णतः इलेक्ट्रिक करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. आळ्या व्हायला हव्यात या वक्तव्यावरती. आणि मुख्यमंत्र्यांनी मला 2030 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80% आणि 2047 पर्यंत 100% अशा प्रकारे मला 3 पर्याय दिले आहेत. परंतु मी माझ्या अधिकाऱ्यांना 2035 पर्यंतच आपल्याला 100% EV गाड्या वापरात आणायचं असं सांगितलं. त्याचं कारणही असं आहे की 14,500च्या आसपास आमच्याकडे आता डिझेलच्या गाड्या आहेत. बरं, त्या गाड्या आता तुम्ही पूर्वी बघितलं तर एसटीची अवस्था काय होती, कुठे बंद पडलेली होती, कुठे गळत होती, कुठे छप्र उडवलेलं होतं आणि अतिशय दारुण अवस्था होती. परंतु आता थोडं थोडं आपण त्यामध्ये सुधारणा करतोय. एकदम तर काय सर्व होणार नाही, स्टेप बाय स्टेपच सगळ्या गोष्टी जातील. परंतु आता तो काळ निघालेला. मी 8,300 नवीन बसेस घेतलेले आहेत, टाटाच्याकडे बसेस 2x2च्या 2x3च्या, जेवढ्या हव्या तेवढ्या बसेस प्रत्येक एसटी स्टँडला आणि प्रत्येक डीसीना मी देतोय. परंतु आता माझ्याकडे सगळ्या बसेस ज्या आहेत त्या डिझेलच्या आहेत. माझ्याकडे फक्त 800 बसेस ज्या आहेत त्या इलेक्ट्रिकच्या आहेत. परंतु मी आता रेट्रोफिटिंगकडे वळतोय. नवीन इलेक्ट्रिक बसेसचं जे जुन्या आमच्या 8 वर्ष झालेल्या गाड्या आहेत त्या आम्ही रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून आम्ही डेव्हलप करून घेतोय आणि त्या EV करतोय. म्हणजे जेणेकरून पुढल्या 7 वर्षामध्ये त्या इलेक्ट्रिक बस म्हणून आपण त्याचा वापर करू शकू. आणि आता 14,500 बसेस ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्यानं रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून आम्ही पुढे EV मध्ये त्याचं रूपांतर करणार. आणि आता ज्या काही नवीन गाड्या घेणार त्या पूर्ण इलेक्ट्रिक बस घेणार, जेणेकरून 2035-36 मध्ये 100% जवळजवळ 25,000 एसटीच्या ज्या बस आहेत त्या पूर्णपणे इलेक्ट्रिक होतील याची मी तुम्हाला खात्री देतो. बरोबर आहे प्रतापजी. मात्र काय होतं, तुम्ही सत्तेमध्ये आहात, सरकारमध्ये आहात, अविभाज्य घटक म्हणून फार स्पीडनं निर्णय देखील घेतले जातात. मात्र विरोधकांना आयती संधी मिळते, ज्यावेळेला ते ट्रॅफिकमध्ये फसतात, ते त्या ठिकाणाहून समाज माध्यमांवरती थेट लाईव्ह जातात आणि मग तुमच्यावरती थेट टीका होते. या टीकेला तुम्ही स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
हे कशा प्रकारे पाहतात? आणि मला तुमच्या मैत्रीबद्दलही जाणून घ्यायचं आहे. कधीतरी असा ट्रॅफिक मधून प्रवास केलाय का? प्रवास तर आता मी आणि शिंदे साहेब म्हणजे आम्ही सुरुवातच आमची बघा पहिल्यांदा ठाणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आम्ही दोघं पहिल्यांदा 97ला गेलो आणि आता चालू आहे आमची मैत्री. तर त्यापूर्वी सुद्धा होतीच नाही असं नाही, परंतु शिंदे साहेब फार संवेदनशील आहेत आणि म्हणजे त्यांची जाणीव असं नाहीये की ते राजकारणामध्ये आता मुख्यमंत्री होते किंवा उपमुख्यमंत्री आता म्हणून काम करतात, परंतु तुम्ही बघितलं की जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब फक्त राज्याचे एक मंत्री म्हणून फक्त लोक त्यांना काही प्रमाणामध्ये ओळखत होते. कदाचित राज्यातील 2-10% लोक ओळखत होते, परंतु आज फक्त राज्यातले 100% नाही तर देश विदेशातले सुद्धा बहुतांश लोक त्यांना ओळखायला लागले. याचं कारण ते संवेदनशील आहेत आणि मी फार जवळनं बघितलंय. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला झोकून द्यायचं, स्वतःच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला कसं सहकार्य करता येईल, मदत करता येईल. आपल्याला राजकीय ताकद जी ईश्वराच्या आशीर्वादानं मिळालेली आहे त्या राजकीय ताकदीचा उपयोग करून लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे, तळागाळातल्या लोकांना न्याय कसा द्यायचा, ही त्यांची भूमिका. आणि ही त्यांची भूमिका जी आहे ते धर्मवीर आनंद दिघे साहेब आहेत. त्या दिघे साहेबांच्या आशीर्वादानं ते आज इथपर्यंत पोहोचलेले आणि त्यांचं ते जे धोरण होतं धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं तेच धोरण पुढे चालू ठेवण्याचं ते काम करतायत. मी आणि ते ट्रॅफिकमध्ये तर आम्ही दौरे महाराष्ट्राचे करत असताना अनेक वेळा ट्रॅफिकमध्ये फसलेलो आहे, कारण आम्ही शेवटी सत्तेमध्ये आता आलो. आता एवढ्या वर्षामध्ये आम्ही विरोधातच होतो, त्यामुळे विरोधात असल्याने आमच्या मागे पुढे काही गाड्या कधीच नव्हत्या. आमचीच गाडी आम्ही चालवत जायचो. शिंदे साहेब कधी गाडी चालवायचे, कधी मी गाडी चालवायची. ट्रॅफिकमध्ये अडचणींचा सामना करत करत आम्ही मार्गक्रमण करत इथपर्यंत पोहोचलो. ते मुख्यमंत्री झाले आणि माझ्या आयुष्यातलं सर्वोच्च पद परिवहन मंत्र्याचं त्यांनी मला दिलं, त्यामुळे आमच्या पदावर आम्ही पोहोचलेलो आहे. परंतु ह्या सगळ्या म्हणजे अडचणींवर मात करून ट्रॅफिकमध्ये अडकून ट्रॅफिक क्लिअर करून इथपर्यंत पोहोचलोय. क्या बात आहे. पुढचंही आयुष्यातलं सगळ्याच प्रकारचं ट्रॅफिक जे आहे ते तुम्ही क्लिअर करावं एवढीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं व्यक्त करतो. मगाशी तुम्ही श्रीकांतजींचा उल्लेख केलेला. श्रीकांतजींचं विजन कसं आहे? ज्यावेळेला भारताला ते रिप्रेझेंट करतात, इंग्रजीमधून फाड त्या ठिकाणी जाऊन भारताची बाजू मांडतात, त्यावेळेला खरोखर खूप छान वाटतं. मात्र आणखी 2 लेख आहेत तुमचे, ते म्हणजे पूर्वेशजी आणि विहंगजी. त्यांचं तुमचं नातं कसं आहे आणि त्यांना राजकारणाची आवड आहे का? नाही, विहंगला राजकारणाची आवड बिलकुल नाही आहे. तो आपल्या व्यवसायामध्ये, कारण तो आर्किटेक्ट आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचा तो गेल्या अनेक वर्षापासूनचा मेंबर आहे. त्याला क्रिकेटची आवड आहे. त्याची स्वतःची एक महिलांची टीम आहे, म्हणजे आज ती उलट वानखेडेला मॅच आहे महिलांच्या टीमची. हो बरोबर. त्यामुळे तो तिकडेच आहे, परंतु त्याला राजकारणामध्ये जास्त काही रस आहे असं मला वाटत नाही. फक्त तो 5 वर्षातनं एकदा अवतरतो, जेव्हा माझी निवडणूक असते त्यावेळेस तो लोकांमध्ये असतो. बाकी तर 5 वर्ष तो लोकांमध्ये नसतो. पण पूर्वेश जेव्हापासून त्याला चालायला बोलायला शिकला तेव्हापासून पूर्णतः राजकारणामध्ये, म्हणजे तो वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून तो पुढे जातोय आणि आज पूर्ण राज्याचं तो नेतृत्व करतोय. युवा सेनेचा कार्याध्यक्ष म्हणून श्रीकांत बरोबर काम करतोय. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली युवकांचे जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवत आहे. मला त्या गोष्टीचा अभिमान आहे आणि त्यामुळे माझ्या मुलांचं आणि माझं नातं फार वेगळं आहे. मला कधी कधी लोक असं म्हणतात की अहो तुमची मुलं तुमचे मुलं म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर बोलत नाही, 15-15, 20-20 मिनिटं त्यांच्याशी चर्चा करता, त्यांची समस्या जाणून घेता, म्हणजे मित्रत्वाचं नातं जसं असतं तसं आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे की मुलांबरोबर मित्रत्वाच्या नात्यानं राहिलं तरच ते अजूनही जास्त डेव्हलप होऊ शकतं असं मला वाटतं. क्या बात आहे. वेळात वेळ काढून तुम्ही आलात, इथं मनमोकळा संवाद साधलात. तुमचं व्हिजन भारत लीडरशिप समिटच्या दृष्टीनं काय या संदर्भातलं सांगितलं. इथे स्टार्टअपसाठी अनेक तरुण तरुणी बसलेले आहेत, विविध क्षेत्रातील मान्यवर बसलेले आहेत. जाता जाता काय कानमंत्र आहे तुमचा की भारताचं जर नाव मोठं करायचं असेल तर त्यांनी काय करायला हवं? नाही, मला तर असं वाटतं प्रत्येकाने राजकारणात यावं. याचं कारण असं आहे, बघा मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये विद्यार्थी संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत आज राज्याचा मंत्री म्हणून काम करतोय. परंतु ते करत असताना माझ्या डोक्यामध्ये कधी नोकरी करायचं असं माझ्या स्वप्नातही मला कधी वाटलं नाही. मी म्हणजे तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की मी माझ्या 3रीला म्हणजे 8 वर्षाचा ज्यावेळेस मी होतो तर दादरच्या कबूतरखान्या जवळच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत होतो. बरं. परंतु त्याबरोबर वडील माझे जेव्हा रिटायर्ड झालेत
रिटायर्ड म्हणजे ते निर्णय सागर प्रेस किंवा दैनिक मराठा बंद पडला त्यानंतर ते नोकरीच नव्हती त्यांना. त्यावेळेस मी घरोघरी कालनिर्णय कॅलेंडर विकायला सुरुवात केली आणि ₹1.60 बाहेर मिळत असलेले कॅलेंडर जयंत साळगावकरांकडनं ₹1.30 डिस्काउंट होतं. आणि ते विकून नंतर मग कॅलेंडरचे 2-3 महिनेच असायचे. मग पुढे 9 महिने काय करायचं म्हणून अगरबत्त्या विकायला लागलो दादरच्या कीर्तिकर मार्केटमध्ये जाऊन. आणि तो व्यवसाय करत करत मी 16, 17, 18 वर्षाचा केव्हा झालो हे मला कळलं नाही. परंतु नंतर हाफ चड्डीवरनं फुल पॅन्टवर आलो तर माझा व्यवसायामध्ये कट यायला सुरुवात झाली. कारण आधी लहान मुलगा तुरु येतोय म्हणून लोक माझ्याकडनं अगरबत्त्या कालनिर्णय कॅलेंडर घ्यायचे, पण तो घेणं बंद केलं. आणि मग त्यानंतर 19 वर्षाचा झालो त्यानंतर रिक्षा शिकलो आणि 21व्या वर्षापासून 28व्या वर्षापर्यंत रिक्षा चालवत होतो. बापरे. म्हणजे असं नाहीये की फक्त रिक्षा नावाला घेतली. म्हणजे 8 वर्ष चालवत होतो, दिवसा रिक्षा चालवत होतो आणि रात्री डोंबिवली स्टेशनच्या बाहेर अमलोट पावची माझी गाडी होती. माझं ह्या तरुणांना सांगणं तेच आहे, कुणीही नोकरी करू नका. प्रत्येकानं व्यवसायामध्ये मार्गक्रमण करा, पण व्यवसाय करत असताना लाजू नका. व्यवसाय करत असताना हा व्यवसाय कुठला आहे, तो व्यवसाय कुठला आहे, न बघता आजचा व्यवसाय आपण पुढे घेऊन जाऊ. आणि पुढे घेऊन जात असताना प्रताप सरनाईक आज ज्या पद्धतीने विहंग ग्रुपचा मालक झालेला आहे अशा पद्धतीनं आजच्या तरुणांनी मोठ्या मोठ्या उद्योग क्षेत्रामध्ये नावलौकिक करावा असं मला या ठिकाणी आवर्जून आपल्या ह्या तुमच्या ह्या व्यासपीठावर सांगायचंय. नक्कीच. अजूनही तुम्हाला अजून सांगतो ती म्हणजे बघा ती गणेश नायडूंची मुलगी आहे. गणेश नायडू हा माझा बालमित्र. त्याचं आणि माझं करिअर एकत्र सुरुवात झालं. तो वेगळ्या क्षेत्रात गेला, मी वेगळ्या क्षेत्रात गेलो, परंतु आम्ही आता आमच्या सर्वोच्च पदावर काम करतोय. खरंय. बरं, आता मंगल प्रभातजी लोढा यांचं देखील आगमन जे आहे ते झालेलं आहे. आपलं स्वागत करतो मी या आज भारत लीडरशिप समिट 2026 मध्ये. त्यांच्याशी देखील आपला संवाद होणार आहे. त्याचबरोबर द महाराष्ट्र फाईल्सची टीम, ते सेलिब्रिटी मंडळी देखील अगदी काही क्षणात आपल्याला भेटणार आहे. मात्र प्रतापजी सरनाईक, वेळात वेळ काढून तुम्ही आलात, तुमचं आयुष्य उलगडून दाखवलं आणि तुमचं व्हिजन भारताला घेऊन काय आहे हे आमच्याबरोबर शेअर केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. अगदी काही क्षणामध्ये काही पुरस्कार आणि लगेच मी आपल्याला फ्री करतोय या ठिकाणी. पुढची सूत्र मी पुन्हा एकदा सोपवतोय. माझे सहकारी यावेळेला आपल्यासोबत आहेत अजिंक्य आणि लागवी यांच्याकडे. धन्यवाद विशाल सर. आणि खूप दिलखुलास असा हा संवाद आत्ताच आम्ही सर्वांनी पाहिला आणि मला खात्री आहे सर्वांनाच तो आवडला असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे प्रताप सरनाईकजींसाठी. आता प्रताप सरनाईकजी यांच्या हस्ते आपण आपले काही प्रायोजक आहेत त्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करणार आहोत. त्यासाठी मी व्यासपीठावर सुरुवातीला आमंत्रित करतो जिजाऊ एज्युकेशनल अँड सोशल ऑर्गनायझेशनचे फाउंडर प्रेसिडेंट निलेश भगवान सांबरेजी यांना. जोरदार टाळ्या निलेशजींसाठी. सन्मानासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो ओंकार शुगर्सचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांना. जोरदार टाळ्या बाबूरावजी यांच्यासाठी. आणि त्यानंतर आता मी व्यासपीठावर आमंत्रित करतो टॅलेंट व्हॅल्यूच्या मितेश जोबनपुत्रा यांना. जोरदार टाळ्या मितेशजींसाठी सुद्धा. आणि यानंतर इतरही काही पुरस्कार आहेत जे आपण देणार आहोत. पुरस्कारार्थींना मी एक एक करून व्यासपीठावर आमंत्रित करतो. सुरुवातीला व्यासपीठावर मी आमंत्रित करतोय वास्तू प्रवीण यांना. महासमृद्धी वास्तू सन्मान या पुरस्कारानं आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. जोरदार टाळ्या प्रवीणजी यांच्यासाठी. पुढच्या सन्मानासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो सागर भैया बेग यांना.
राष्ट्रीय श्रीराम संघाचे ते अध्यक्ष आहेत. लव जिहाद आणि धर्मांतर माता भगिनींच्या सन्मानासाठी, समाजातल्या अन्यायाविरोधात आणि हिंदू समाजाच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्यानं आवाज उठवलेला आहे. असे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल आपण श्री सागरभैया बेग यांचा सन्मान करणार आहोत. पुढच्या पुरस्कारासाठी आपण व्यासपीठावर आमंत्रित करणार आहोत श्री सीताराम राणे यांना. टीएमसीचे ते नगरसेवक आहेत आणि शिवाय महाराष्ट्र स्टेट अँड ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्हचे ते चेअरमन देखील आहेत. सीताराम राणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सीताराम राणे या ठिकाणी कदाचित उपस्थित राहण्यास नाहीये. विलंब होतोय त्यांना. आपण पुढे जाऊ. आपण पुढच्या पुरस्कारासाठी आमंत्रित करूया सांस्कृतिक क्रीडा आणि सामाजिक क्षेत्र, पाटण तालुका, सातारा जिल्हा, शांताराम सईबाई कोंडीबा यमकर यांना. शांताराम सईबाई कोंडीबा यमकर, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. पुढच्या पुरस्कारासाठी मी आमंत्रित करतो प्रमोद अनंतराव म्हस्कर, मुक्काम पोस्ट पुगाव, तालुका रोहा, जिल्हा रायगड. श्री प्रमोद अनंतराव म्हस्कर सामाजिक प्रतिष्ठान ते चालवतात. अत्यंत सक्रियपणे सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सहभाग असतो. प्रमोद म्हस्कर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. पुढच्या पुरस्कारासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो श्री राजेश शरद मपारा, तालुका सुधागड, जिल्हा रायगड. श्रीराम सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान ते चालवतात. अत्यंत सक्रियपणे त्यांचा सुद्धा या सगळ्या सामाजिक कामांमध्ये सहभाग असतो. सक्रियपणे त्यांचा सहभाग असतो. जोरदार टाळ्या राजेश मपारा यांच्यासाठी. पुढच्या पुरस्कारासाठी मी आमंत्रित करतो ईच वन टीच वन चॅरिटेबल फाउंडेशन च्या एक्सलन्स एनजीओ कम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी ज्योतिजी यांना व्यासपीठावर मी आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या ज्योतिजींसाठी. पुरस्कारासाठी मी व्यासपीठावर ठक्कर चेंबर्सच्या सम्राट ठक्कर यांना एक्सलन्स लॉयर ऑफ द इयर या पुरस्कारासाठी. जोरदार टाळ्या सम्राट ठक्कर यांच्यासाठी. प्रतापजी खूप खूप आभार. आपण वेळात वेळ काढून आलात लोकशाही मराठीच्या भारत लीडरशिप समिट 2026